लोन संपत नाही, आपले EMI संपत नाही. तू एसी घेतली इडी का तू? शांत. तू काहीतरी केलंय झोल असं वाटतंय मला. एवढं थंडवा कधी घरात घुसल्यावर वाटत नाही आपल्याला. आपल्या घरात तरी एसी बीसी घेतलंय काय? काय बघ तू खरंच घेतला? बघ तरी. लाईफ मध्ये जर रिस्पॉन्सिबिलिटी आली तर माणूस स्वतःचीच काळजी करणं विसरून जातो. असं आता माझ्यासोबत ऐसा बहुत जरूरी है भाई जिंदगी में। वो लोग झूठ बोलते हैं जो लोग बोलते हैं कि पैसे से सब कुछ नहीं होता। हॅलो, गुड इव्हनिंग. कशा तुम्ही सर्व? मस्त ना? मस्त असायला. आता मी जस्ट पालघर उतरलोय. म्हटलं घरून ऍक्च्युली मी घरी जाऊन ब्लॉग चालू करणार होतो, जेणेकरून मला दाखवायचं होतं की आज आम्ही जो ब्लॉग करणार आहेत. माझी माझे खूप सारे प्रश्न आहेत जे मला प्रत्येक जण विचारतात की तुमचं लग्न कसं झालं, मी कुठे भेटले, ह्या गोष्टीवर मी एक ब्लॉग शूट करणार होतो. पण असं झालं की म्हटलं उतरलोय तर म्हटलं चला उतरतोय तर चालू ब्लॉग शूट करतोय. म्हटलं जे काय असेल ते करूया, कारण एवढी गरम होते, एवढं गरम होतं रस्त्याला, हालत खराब. आणि बाहेरची गरमी एवढी होती ना की विचारूच नका, डोकं इरिटेट होऊन जाते. आणि त्यामध्ये मुंबईमध्ये गरम बेकार. नाही तर पालघरला उतरल्यावर थोडंसं बरं वाटतंय. पालघरला थोडंसं टेम्परेचर मुंबईपेक्षा कमी असते तर बेटर वाटतंय. चालतोय रस्त्याला आणि एवढं इरिटेट होतं ना, आणि एवढी रिस्पॉन्सिबिलिटी घरच्या लोकांची. म्हणजे काय होतं ना, गरमीमुळे ना माझा राग पुढचा कुठे निघतोय, कधी कधी माझा राग घरच्यांवर निघतोय. राग म्हणजे चिडचिडपणा येतो मला, चिडचिड होते, झोप लागत नाही, झोप पूर्ण होत नाही, सर्व राग तो माझ्या घरी निघतोय. कधी कधी इतका थकवा जाणवतो ना मला. पडलं इयरफोन, इयरफोन पडले. हा, कधी कधी इतका थकवा जाणवतो ना की घरी जाऊन फक्त शांतपणे झोपायचं वाटतंय मला. पण गरमीमुळे झोपच लागत नाही. रात्री पण काम, मग नकळत चिडचिड होते आणि सर्व राग घरच्यांवर निघतो माझा. लाईफ मध्ये जर रिस्पॉन्सिबिलिटी आली तर माणूस स्वतःचीच काळजी करणं विसरून जातो. असं आता माझ्यासोबत झालंय. काय करतो, घामाघूम झालोय पूर्ण, चालतोय रस्त्याला आणि बस घरी पोचू दे मला. पोचतोय घरी, मला फ्रेश व्हायचं आहे. म्हणजे बघा ना की आणि माझ्या टॅरेसवर जाऊन झोपत बसायचं. मला तिकडे फॅन लावला, तिकडे दूध, मीठ, साखर आणि जिरा घेतला. इतकं सर्व सामान घेऊन हे फ्लोअरवर चढतो मी. आणि तुम्हाला माहिती आहे तर माझी बिल्डिंग थर्ड, म्हणजे माझी विंग, सॉरी यार काय बडबडतो, माझा फ्लॅट थर्ड फ्लोअरला आहे. आणि घरने चढावं लागतं मला. हालत खराब. चला फायनली आपण आपल्या घरी पोहोचलोय. नक्ष नाहीये, कोणच डोर ओपन करेल. अरे ओपन कर, गरम होते. काय ग, किती टाइम ओपन करायला? हा, थंड थंड. काय ग, काय सीन आहे? थांब पॅक काढू दे. काहीच नाही, थंड थंड का? काय केलं तू? शूज काढा ते. अरे बापरे, थांब थांब काढू दे, शूज काढू दे. पण काय सीन काय? तू काहीतरी केलंय झोल असं वाटतंय मला. एवढं थंडवा कधी घरात घुसल्यावर वाटत नाही आपल्याला. आपल्या घरात तरी एसी बीसी घेतलंय काय? काय बघ तू खरंच घेतला? बघ तरी. वा, एकशे लावलास तू? काय? हा मग बस अरे हसते काय? बस बस बस. लोन संपत नाही, आपले EMI संपत नाही. तू एसी घेतली इडी का तू? शांत. लोन बिनचं काय टेन्शन नाही. अरे पण अरे तू ते द्यायचं, पण द्यायचा खर्च. खर्चातले वाचवून घेतले होते मी. पण ते सेव्हिंग केलेले आणि त्याच्याने घेतले. अरे हो, खर्च वाचून घेतलं, पण EMI साठी पैसे युज झाले असते की नाही माझे? असू दे. अरे पण असू दे काय, पण थोडं जर माझी EMI पण तुला पण त्रास होतो ना होतो. घेतला तर गरमीमुळे त्रास होतो. पण काय बोलू तुला, आता माझं डोकं काम करत होतं. रागवू तुझ्यावर की एसी लावलं खुशी हो, असं झालं तर मला. खुश हो. नुसतं मग चिडचिड आमच्यावर करतो. अरे पण तिथून गरमीतून आता मग होतं, नॅचरल आहे ते. तू एवढं करतो ना आमच्यासाठी, मग तुझ्यासाठी असेल ना. एसी माझ्यासाठी हा मग नंतर बोलतो मला मायग्रेन होतं, मला हे होतं. ऍक्च्युअली नाही, माझं झोप पूर्ण झालं, माझं होतच ते, चिडचिडपणा होतोच माझं. अरे पण झोप आता पैसेच नसतं तर झोप कधी त्या गोष्टीमुळे पण मला झोप लागत नाही. काय बोल, मला कळत नाही. फुल लोन भरलं की असं की EMI काढला. शांत पाणी पी आधी. उगाच चिडचिड. बोलू मला एक टाइम मध्ये मी हॅप्पी पण आहे आणि एक टाइम मध्ये मला असं पण झालंय की अरे काय लावलंय.
दे लवकर पाणी. हा पण मस्त थंड वाटतंय. थंड वाटतंय. मस्त मस्त. आणि हो शांत. चांगलं करून पण काय नाही ना. अरे हो ग, थँक्यू ना बाबा, माझ्यासाठीच केलं तुम्हाला माहितीये. थँक्यू. पण एकदा सांगितलं असतं मला काय तसं, सांगायचं? असं डिस्कस केलं असतं आपण, ही एसी नको ती एसी नको काहीतरी. राहू दे ना. काय फरक पडतो? चांगली झोप कशी होते. मस्त. हा मजा आली पण आज पण. झोप आता मस्त जेवण. ती बापा तू एवढं विचारलं सकाळी सांग. माझ्याकडे. आज सकाळी सांग हं? थँक्यू 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 थँक्यू. बरं झालं मी आताच रस्त्यावर बोलत होतो, झोप लागत नाही, चिडचिड होते, हे होते. मला थोडी हिंट आली होती काही दिवसांपूर्वी, पण मी विचार नव्हता केला पण हिच्याकडे एवढे पैसे. अरे खरं सांग कितीला घेतले असे? तर बोलता बोलता नाही माहिती. अरे सांग. नाही सांगणार. ठीक आहे चला, मी जेवतो व्यवस्थित, मग हिला घेतो काट्यावर की किती पैसे संपवले, कुठून आणले, कसे पैसे आले ते याची बोलतो मी. आणि काय समोर थँक्यू असते काय, थँक्यू बोलतो एवढ्या प्रेमाने. काय बोलू? चल आता एका साईडला तर खुशी, एका साईडला मी खूप आनंद आहे की हिने एसी घेतली आहे आणि मला त्यांनी गिफ्ट दिलंय. गिफ्ट दिलं म्हटलं की चल घरामध्ये गिफ्ट आलं आणि त्यामुळे थंडपणाने मी आज शांतपणे रोज झोपू शकेल. आणि आता एक असं असतं ना की यार तिने जे पैसे सेव्हिंग केलेले मला दिले असते तर माझं कुठेतरी EMI थोडस ठीक आहे. जाऊ दे. आता जेवायला काय केलं बघूत प्रमाणे. काय केलं म्हणे जेवायला? हो करंदी. वा. आणि खार मस्त. चला फ्रेश होतो आणि लगेच जेवून घेतोय. हा शॉर्ट आणि सिम्पल ब्लॉग मी इथेच संपवतोय. आणि हा आज मी एसी मध्ये जेवणार आणि झोपणार. हा बघा आपला एसी. मजा येणार. आता थंड आताच 24 वर केलाय. मस्त थंड हवा येतोय. आणि हा घरामध्ये आपला काही नाही आहे बघा, तुम्हाला रूम दाखवतोय. प्लेन आहे पूर्ण. सर्व घराचं इंटिरियर थोडं थोडं करून मला सर्व काही गोष्टी करायच्या आहेत. चला. आणि मी आज मी व्लॉग शूट करणार होतो माझे आणि पनूचे लव्ह स्टोरी वरून, आम्ही कसं एकत्र भेटलो किंवा काय. बघा ट्रायपॉड पण इकडे होता आणि त्यासाठी मी लाईट सुद्धा घेतली, तुम्हाला दाखवतोय. स्पेशली त्या व्लॉगसाठी लाईट घेतलंय हे बघा. पण मी अजूनपर्यंत तो व्लॉग शूट केला नाही. त्या दिवशी करणार होता पण टाइम भेटला नाही. आज शूट करणार होता पण घरी येताच क्षणी समजलं पण हे एसीचं गिफ्टचं सीन केलंय. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग मी इथे संपवतोय. जर आणि जे लव्ह स्टोरीचा ब्लॉग असणार आहे तो उद्याच्या ब्लॉग मध्ये करूयात आपण. उद्या ब्लॉग येईल तो. आणि सकाळचा तुम्ही सांगला अरे सकाळी पण कालच्या ब्लॉग मध्ये सुद्धा हाच शर्ट होता. हो तो ब्लॉग जो शूट केला होता मी, जो 10 मिनिटात टॅनिंग निघून जाते, तो ब्लॉग मी अपलोड केलाय. तो ब्लॉग पाहिला नसेल तर जाऊन नक्कीच बघा. चला आजचा ब्लॉग मी इथे संपवतोय. जर शॉर्ट आणि सिम्पल तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाय बाय. गुड नाईट.